नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ती म्हणजे केंद्र शासनाकडून नवीन वर्षाची शेतकऱ्यांना सप्रेम भेट. तर मित्रांनो, काय भेट दिली आहे किंवा काय गिफ्ट दिलं आहे केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांना, ही संपूर्ण माहिती आपण ए टू झेड व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका. आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ही आपण आज घेऊन आलेलो आहोत. परंतु जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेतीसंबंधी सर्वात अगोदर माहिती या चॅनलवर मिळते. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे तो म्हणजे पी एम किसान संदर्भात. केंद्र सरकार आता पी एम किसान योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट देण्याच्या विचारात आहे. तर काय आणि कोणते गिफ्ट हे शेतकऱ्यांना मिळणार आहे, चला तर आता आपण बघूया. तर बघूया मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे जर बघितलं तर तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात आता सुमारे किती रक्कम जमा होणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यात 2025चा जो 2025चा मित्रांनो हप्ता आहे तो आता जमा होणार आहे. आणि तो आता 2 नाही तर 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा होणार आहे. नवीन वर्षाची शेतकऱ्यांसाठी मोठी भेट असणार आहे. तर मित्रांनो, जर आपण बघितलं नमो जे आपलं पी एम किसान सन्मान निधी योजना आहे, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं आपण तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनासुद्धा आहे. पी एम किसान योजनेसंदर्भात जर आपण बघितलं तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन वर्षात मोठी भेट ही शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेचे जर आपण आतापर्यंत बघितलं तर 18 हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमासुद्धा झालेले आहे. तर आता शेतकरी जे वाट पाहत आहेत ते म्हणजे 19व्या हप्त्याची. आणि आता नवीन वर्ष जे सुरू झालेलं आहे, या नवीन वर्षाचं जर बघितलं तर 19वा हप्ता जो सर्व शेतकऱ्यांच्या आतुरतेने वाट बघत आहे की जी पी एम किसान योजनेचा पैसे भेटतात, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होतात. आणि केंद्र सरकारकडून ही एक अतिशय चांगली योजना राबवण्यात येत आहे. त्याचबरोबर जर आपण पुढे बघितलं मित्रांनो, ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. या योजनेसाठी जे शेतकरी आहे हा पैसा जो गोळा करतं सरकार, हे पैसा शेतकऱ्यांना पूर्वी दर वर्षाला 6,000 रुपये दिले जात होते. आता या योजनेमध्ये वाढ होणार आहे मित्रांनो. आणि म्हणजे आता 6चे मित्रांनो 12,000 रुपये शेतकऱ्यांना हे मिळणार आहे. 2,000 रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे पूर्वी वितरित होत होतं. आता या हप्त्यामध्ये वाढ होऊन 4,000 रुपयाचा हप्ता हा दिला जाणार आहे. त्याचबरोबर एकूण 18 हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आता जो हप्ता आहे तो 19वा हप्ता हा जमा होणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी अगदी सुरुवातीपासून लाभ घेतला आहे, आतापर्यंत 36,000 रुपये मिळाले आहेत. दरम्यान 19वा हप्ता तर 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आता जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये केंद्र सरकारकडून जमा केला जाणार आहे. तरी पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची सुद्धा शेतकरी वाट बघत आहेत. तर दोन्ही हप्ते हे एकाच दिवशी आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला, 4च्या 8,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. कारण आपण जर बघितलं लाडकी बहीण असो, त्याच्यामध्ये सुद्धा आता सरकार वाढ करणार आहे. त्याबरोबर जे वृद्ध असतात त्यांचा जो पगार असतो त्याच्यामध्ये सुद्धा सरकार वाढ करणार आहे. म्हणून आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये सुद्धा शेतकरी आता 2,000 जे आपल्याला येत होता हप्ता, तो वाढवून आता शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये हप्त्याला येणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण हे निर्माण झालेले आहे. त्याचबरोबर ही रक्कम जानेवारीच्या म्हणजे आता जो नवीन वर्ष सुरू झालं, ह्या वर्षाच्या पहिल्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये पूर्वीच फायदा होत होता आणि अजून होणार. परंतु मित्रांनो, यामध्ये नियम जे आहे ते आता पुन्हा एकदा कडक करण्यात आलेले आहे. पूर्वी एका कुटुंबातील 2-2 जण या योजनेचा लाभ घेत होते, परंतु आता त्यांना वगळण्यात आले. आणि जे नवीन आहे, समजा जे खरोखर लाभार्थी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही होती संपूर्ण माहिती. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.